हॅलो. आज मी माझं 7 ते 9 पर्यंतचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर तसं तर दररोज सेमच असतं. पण ठीक आहे. तर आता मी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे. तर मी रेसिपी शेअर केलेली ऑलरेडी, पण मी म्हणजे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीनं करते भाजी. तर आता इथं मी घेतली खोबरं, थोडंसं लसूणाचं वाटण केले, फोडणी देऊन घेते, जिरे मोहरी टाकली, छान तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूयात. त्याच्यामध्ये खोबरं आणि लसूणची आपण केली होती बारीक, ते टाकलं आणि काळा मसाला टाकूयात आणि थोडासा किचन किंग मसाला टाकते थोडासा, आणि शेंगा टाकून घेऊयात लगेच. मिक्स करूयात छान, म्हणजे शेंगांना पण छान मसाला लागतं. आणि त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करूयात. थोडंसं गरम करून कोमट पाणी घेतले. जेवढी भाजी हवी तेवढं पाणी टाकायचं. छान तरी पण आली आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकूयात. आणि इथं थोडंसं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट केले, ते कूट ॲड करूयात. आम्ही डेलीच्या रस्साभाजी असंच करतो, म्हणजे फक्त काळा मसाला आणि बाकी एवढं काही टाकायचं नाही. सिंपलशी भाजी छान लागते. आता ही शिजायला ठेवून देते कमी गॅसवर. तर इकडं मी थोडंसं दही घेतले, तर मी थोडीशी कढी बनवणार आहे आणि जास्त काय आंबट पाणी टाकणार आहे. थोडंसं पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये, जेवढं हवे तेवढं मला. आणि त्याला थोडंसं कच्चे शेंगदाणे घेतलेत, 2-3 हिरवी मिरची, 2-3 लसूण पाकळी, कोथिंबीर संपली होती त्याच्यामुळे कोथिंबीर स्किप केली. आणि थोडंसं हे मोठं-मोठंच हे करून घ्यायचं, जास्त बारीक नाही करायचं. आणि त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊयात सगळं. आणि त्याला फोडणी देऊन घेऊयात. तर तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकूयात मोहरी, थोडीशी जिरी आणि कढीपत्ता. थोडंसं लसूण पण पाकळ्या टाकूयात, कट करून घेतलेत मी. थोड्याशा जास्त लाल होऊन द्यायच्या, ह्या टेस्ट छान लागते अशी दाताखाली. मग थोडीशी हळद आणि ते आपण टाकून देऊया त्याच्यामध्ये. सिंपलशी एकदम मी तर अशी बनवते. म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, पण मी अशी बनवते, आमच्यात अशीच आवडते. आणि आता ह्याला एक उकळी येऊन देऊया. चवीपुरतं मीठ टाकूयात त्याच्यामध्ये. जास्त उकळं नाही फोडायचं, नंतर ते फाटू शकते. एक 2-3 मिनिट ठेवूयात गॅसवर, कमी गॅसवरती. त्याला मग तोपर्यंत लगेच किचन पण आवरून घेते. चपात्या कणिक मळायची आणि राईस लावून घेते तोवर. कधी भाकरी करते, कधी चपाती करते, डिपेंड येते संध्याकाळच्या वेळेला. थोडंसं मीठ टाकले आणि पाणी टाकून लावून देते राईस. कणिक पण मळून घेते लगेचच आता, म्हणजे भिजेल थोडं वेळ. भाज्या होतात तोपर्यंत कणिक पण मळून भिजते. माझं स्वयंपाक चाललंय, नाहारचं बघा काय चाललंय. इकडं हॉलमधलं पण लगेच आवरून घेते पसारा, कारण महाराष्ट्राचा सगळा पसारा करूनच ठेवते. तर रात्री थोडंसं आवरून ठेवते, सकाळी जरा घाई होत नाही. आणि इकडे चालले रिवाचा अभ्यास, रिवाचे पेपर चालू झाले. तिला एवढं सांगायची गरज नाही पडत आहे, तशी ती करते स्वतः. पण हारसकडे जरा जास्त हे करायला लागतं. बेडरूममधलं पण आवरून घेते मोठा लगेचच. तो जिकडं जाईन तिकडं सगळं रूममध्ये पसारा करून ठेवतो.
तसं त्याला आता रिवा अभ्यास करते त्याच्यामुळे त्याला खेळायला पण कोणी नाही, तर तो असंच माझ्या मागे मागे मम्मा मम्मा करत फिरतोय. मग त्याला बघत बघत काम पण आवरणं चालू आहे. बेडरूममधलं पण झालं आवरून आणि एकच शर्ट आहे मला प्रेस करायचं, म्हणजे बाकीचे बाहेर टाकते मी, पण एखादाच आहे एमर्जन्सीला तर मी करून घेते लगेच सोप्यावरच, कारण आता टेबल काढा हे काढा त्याच्यामुळे मी एकच शर्ट आहे तर सोप्यावरच करून घेते. आणि रिवाचं पण चाललं आहे मध्ये मध्ये अभ्यासाचं. आणि तिचे युनिफॉर्म आणि हारचे कपडे होते थोडेसे, ते धुवून घेतलेत हाताने. तसे युनिफॉर्म वगैरे मी टाकत नाही मशीनला, कपडे वगैरे सुकाय टाकले. स्वयंपाक वगैरे सगळं झालं, म्हटलं लगेच किचन वगैरे आवरून घ्यावं. जेवण बाकी आहे आणखीन, पोरांना पण द्यायचे, म्हटलं किचन आधी एकदा आवरून घ्यावं. मला खाली पण जायचं आहे डान्स प्रॅक्टिसला. कसली प्रॅक्टिस आहे वगैरे तर सांगेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कसं इंडिरेक्टली. भांडी पण लगेच घासून घेते. हॉल झाडून वगैरे काढला, आता लगेच पुसून पण घेते हॉलमधलं. सकाळी तर परत घेणार, पण सकाळी थोडंसं लेट होतं पुसायला, म्हटलं संध्याकाळी एकदा पुसून घेतला ना फ्रेश वाटते सकाळी सकाळी. तर मी इथं हाताने पुसते, जरा घाण झाली आहे. चला मग आता जेवण करून घेते, दाखवते तुम्हाला शेवग्याची शेंग, कढी, भात आणि चपाती. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा.